हा कार्यक्रम सध्या नागपूरमध्ये सुरू आहे आणि जिकडे आत्ताच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते कंपनी गुरुकुल गोखळे इंदापूर रूपमाता उद्योग समूह या कार्यक्रमात मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। कुठलाही बडेजाव न करता किंवा तोरा न मिळवता लोकप्रिय कसं होता येतं हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बघून आपल्याला कळतं। पक्षाच्या अध्यक्षपदापासून ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत अनेक महत्त्वाची पदं भूषवताना सुद्धा जमिनीवरती राहणारा नेता अशी ओळख असणारे चंद्रशेखर बावनकुळे आणि तेच आपल्या सत्राचे पुढचे पाहुणे आहेत। पक्षामध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे सरकारमध्ये महसूल मंत्रीपदाची जबाबदारी पेलतात। मात्र मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत असताना पक्षासाठी खिंड लढवण्याचा त्यांचा पिंड हा आजही कायम असल्याचं दिसतं। कार्यकर्ते जोडण्यासाठी आवश्यक असणारा जिव्हाळा आणि राजकीय समीकरण जुळवण्यासाठी आवश्यक असलेला करारीपणा याचं एक अनोखं कॉम्बिनेशन चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहे। राजकारणासाठी पूर्ण वेळ वाहून घेतलेल्या बावनकुळेंना महाराष्ट्र भविष्यातला कसा दिसतो, पक्षासमोरची आव्हानं नेमकी कोणती वाटतात आणि त्याचसोबत आगामी निवडणुकीत महायुतीची गणितं कशी जुळताना किंवा बिघडताना दिसतात याचा आढावा आपण पुढच्या सत्रात घेणार आहोत। चंद्रशेखर बावनकुळे आपल्या पुढच्या सत्राचे पाहुणे आहेत। चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामधील टॉप 10 चेहऱ्यांपैकी एक महत्त्वाचा चेहरा। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नंतर सर्वप्रथम कॅबिनेट पदाची शपथ घेणारे बावनकुळे हे त्यामुळेच भाजपमधील अघोषित नंबर 2 चे नेते झाले। एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झालेला जन्म ते राज्याचे महसूल मंत्रीपद हा प्रवास थक्क करणार आहे। खरं तर ज्या नागपूरमध्ये एकीकडे नितीन गडकरी आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असे दिग्गज नेते आहेत, त्याच जिल्ह्यामध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणं हे सोपं नव्हतं। 2024 ला भाजप 132 जागांवरती मजल मारू शकला तो बावनकुळेंच्याच प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात। जिल्हा परिषदेच्या सदस्यपदापासून राजकीय कारकीर्द सुरू झालेले बावनकुळे आज भाजपच्या पूर्ण राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे प्रभारी आहेत। कधी आपल्या बिनधास्त शैलीमुळे वादग्रस्त ठरणारे तर कधी वादग्रस्त प्रश्नांमध्ये मध्यस्थी करून मार्ग काढणारे बावनकुळे हे बातम्यांमध्ये दिसले नाही तसा दिवस दुर्मिळच। डिजिटल सातबारा, 30 दिवसांमध्ये जमीन मोजणी किंवा तुकडेबंदी रद्द करणं अशा अनेक निर्णयांमधून महसूल खातं लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न बावनकुळेंनी केलाय। वर्तमानातल्या आणि भविष्यातल्या महाराष्ट्रासाठी त्यांचं व्हिजन नेमकं काय आहे आणि कसा आहे त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र जाणून घेऊयात माझा व्हिजन मधून। चंद्रशेखर बावनकुळेजी यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं। आपल्याला बोलतं करणारे व्हिजन मांडण्यासाठी माझे सहकारी अमोल